Good afternoon, student. Here I am Dr. Kshatriya. Welcome in my YouTube channel, that is Dr. Kshatriya AM. So today we are going to start about the new course, that is Agriculture Heritage. That is a AGS 111, which is the course for the BSc Agriculture Honors for first semester. So in last year we discussed about the extension related courses. So now this is related to the agriculture agronomy. Okay, so that is agriculture heritage. So today we are going to discuss the topic, that is introduction of Indian agriculture heritage. Okay, so this much we are going to cover today. So what is the heritage? So we talking about the heritage. So heritage in Marathi we call as a वारसा, इन हिंदी विरासत. ओके, सो वारसा म्हणजे काय म्हणतो आपण की एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडं गेलेलं काय ट्रान्सफर झालेलं काय म्हणतो आपण त्याला, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं संस्कृती, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सण, पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय, ते झालं हेरिटेज, ते झाला वारसा. ओके, सपोज जर माझे वडील जर शेती करत असेल तर मी शेती करणार. सो दॅट इज अ व्हॉट, माझ्या वडिलांनी शेती केली मग मी पण शेती करणार, मग माझी पुढची जनरेशन पण शेती करणार. माझ्या वडिलांनी जर काय म्हणतात त्याला कार्पेंटर असतील, मी कार्पेंटर, माझी पुढची कार्पेंटर. माझ्या वडिलांनी जर काही वेगळा व्यवसाय केला असेल कशाचा, तर मीही तोच व्यवसाय करणार, माझी पुढची पिढी पण तोच व्यवसाय करणार. सो दॅट इज अ पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, मग ती प्रॉपर्टी असेल, ते बिझनेस असेल, ते ट्रॅडिशन्स असतील, ते कल्चर असेल, वॉट एव्हर इट मे बी. सो दॅट इज अ हेरिटेज. ओके, so now we are talking about the some concept related to this particular agriculture heritage. So first of all we discuss about the agriculture. So what is the agriculture? The word agriculture comes from Latin word. Okay, so Latin word, you should be highlighted the Latin word, that is a ager, ager, ager. What is the mean ager? It is a soil. Okay, soil सबको पता है, माती. Okay, मिट्टी, soil. And cultura is another, which is made up of two words. Okay, agriculture is made up of two Latin words. First is a ager, second is a cultura, means cultivation. So what is the meaning of agriculture here? Soil cultivation. What is the meaning? Soil cultivation. Okay, so that is the meaning of agriculture. Okay, so that is the agriculture meaning. Then what is the definition of agriculture? So what is the definition of agriculture here? Agriculture can be defined as the cultivation, production of crop, plants and livestock product. So it is the cultivation of crop, it is the production of crop. Cultivation म्हणजे काय, काय म्हणतो कल्टिवेशन करणे म्हणजे काय? ओके, पहिले आपल्याला ते बी लावावं लागेल ना शेतामध्ये, त्याला आपण कल्टिवेट करणे, त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन घेणे, अँड द ऑल्सो लाईव्हस्टॉक प्रोडक्ट मीन्स ॲनिमल हजबंडरी, वॉट एव्हर द कॅटल्स, वॉट एव्हर. सो लाईव्हस्टॉक प्रोडक्ट्स, दीज आर दी युअर agriculture definition. So it is nothing but is the cultivation, production of crop, plants and livestock product. That is your agriculture. Okay, ॲग्री म्हणजे काय, शेती, आणि कल्चर म्हणजे काय, संस्कृती. सो डोंट टेक ॲज अ वर्ड. सो इट इज नथिंग बट इट इज द कल्टिवेशन, प्रोडक्शन ऑफ क्रॉप और लाईव्हस्टॉक प्रोडक्ट. ओके, सो दॅट इज द मीनिंग. द नेक्स्ट इज व्हाट, नेक्स्ट क्या है, हिस्ट्री. हिस्ट्री सबको पता है, क्या है हिस्ट्री? इतिहास, मराठी में बोलते हैं हम इतिहास. सो क्या है इतिहास? सो वाट एवर आवर एंसेस्टर, जो कि हमारे पूर्वज है, उन्होंने उनके पीरियड में क्या किया, जो कि महान जो योद्धा हुए, शिवाजी महाराज है या एनी अदर है. सो व्हाट दे डिड इन देयर पीरियड, दैट इज अ ओके, दैट इज वाट एवर द इवेंट्स हैपन इन दैट पीरियड. आपको पता है क्या उस समय क्या हुआ था, कैसे पता चला आपको? बिकॉज उसका रिकॉर्ड मेंटेन किया है, इसलिए हम उसको क्या बोलते हैं, हिस्ट्री बोलते हैं. दैट इज अ हैपन इन द पास्ट. ओके, सो कंटिन्यूस रिकॉर्ड ऑफ पास्ट इवेंट, दैट इज योर हिस्ट्री. ओके, जो प्रेजेंट में हुआ है उसे हम हिस्ट्री बोलते हैं कि नहीं, उसको क्या बोलते हैं, हम न्यूज़ बोलते हैं. ओके, सो क्या बोलते हैं, कंटिन्यूस रिकॉर्ड ऑफ इवेंट्स, प्रेजेंट सिचुएशन,
Okay, account of sequence in a event, the sequence that is called as a news, that is a present, but past is a history. Okay, then the next is what? Your heritage. So I already give the idea about the heritage. The word heritage means inherited values. ओके, इनहेरिटेड व्हॅल्यू जे वारस हक्काने मिळालेले आहेत, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? हेरिटेज. वारस हक्काने मिळालेले. मग ते प्रॉपर्टी असेल, ते घर असेल. प्रॉपर्टीमध्ये काय येईल? तुमचं शेत येईल, एखादी जमीन येईल, घर येईल, किंवा तुमचं एखादी संस्कृती म्हणजे ट्रॅडिशनल जे काही असेल ते. ओके, दॅट इज केम फ्रॉम युअर ॲन्सेस्टर टू यू. दॅट इज युअर heritage. The word heritage means an inherited values carried from one generation to other generation. That is your heritage. याच्यामध्ये बिझनेस पण असू शकतो. सो सपोज इन बिझनेस इज देअर, दॅट इज our father did that particular business, that we are carried forward. So like that. Okay, that is about the heritage. Then the next is what? Your agriculture heritage. Agriculture heritage refers to the values and traditional practices. What are the traditional practices? Paramparagat. Okay, paramparagat practices जे काय, traditional practices and values, मूल्य. So that is adopted in ancient India. Ancient India means long year ago, before the 5000 year ago. So like that. सो व्हाट आवर एंसेस्टर, अपने पूर्वज, हमारे पूर्वज जो अडॉप्ट करते थे, विच आर मोर रिलेवेंट फॉर प्रेजेंट डे सिस्टम. डैट इज़ रिलेवेंट टू आवर प्रेजेंट डे सिस्टम. जो अभी एग्रीकल्चर है उसमें वो प्रैक्टिसेस क्या करते हैं? कैरिड आउट फॉरवर्ड करते हैं, कैरिड करते हैं उस वॉट एवर द वैल्यूज एंड ट्रेडिशंस आर देयर, दे आर अडॉप्टेड इन दिस प्रेजेंट डे सिस्टम ऑल्सो. बट द बेस इज अ ट्रेडिशनल, बट इट इज़ अ मॉडिफाइड. ओके, पहले के ज़माने में क्या रहता था? ट्रेडिशनल प्रैक्टिस. सपोज क्या, नीम केक यूज़ किया है, साल्ट सॉल्यूशन किया है. ओके, निम्बोली अर्क बोलते हैं हम उसको, नीम केक डिफरेंट है अर्क. सो लाइक दैट थिंग्स आर दे यूज फॉर द seed treatment or for the sowing purpose. They are using all these things. But nowadays what we are using that things, but proportion. ओके, सो वाटर कितना लेना है, ये प्रोपोर्शन कितना लेना है, उतना. और वी आर यूजिंग दी फॉर एग्जांपल बताओ क्या, लोकल वैरायटी एंड डेवलप वैरायटी, जो कि रिसर्च करके बनाई गई वैरायटी है. लोकल वैरायटी उस हमें पता है क्या, वो ड्राउट रेजिस्टेंट है, पेस्ट रेजिस्टेंट है, डिसीज रेजिस्टेंस है. नहीं, जो हम डेवलप करते हैं रिसर्च करके, दैट इज़ वी आर डेवलपिंग डिफरेंट काइंड ऑफ द वैरायटीज ऑफ एनी पर्टिकुलर क्रॉप, एनी पर्टिकुलर फ्रूट, any particular vegetable, whatever it may be. So we are developing. So that is a modern agriculture system, that is a technical. So indigenous traditional knowledge, they are using this kind of the local. Okay, by using the local resources. Okay, so that is agriculture heritage, which is refers to the values and traditional practices adopted in ancient India, which are more relevant for present day system. That is called as a agriculture heritage. ओके, शेतीचा वारसा जो की चालत आलेला आहे पहिल्या पिढीपासून ह्या पिढीकडे, ह्या पिढीपासून पुढच्या पिढीकडे. सो दॅट इज युअर ॲग्रिकल्चर हेरिटेज. अंडरस्टूड? सो दिस मच वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. थँक्यू.